नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश माने या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण तेजस, अभिषेक आणि आपण रोहित आणि त्यांच्या पत्नी हर्षदा आपण आता ओझरडेच्या धबधब्याला निघालोय। आता आम्ही वडूजमध्ये आता आम्ही धबधबा बघायला निघालोय। तुला पण फोन केला असता की आपण मटन थाळी खायची होती आम्हाला स्पेशल। दोन माणसं कुठं मटन खात साहेब जरा बोला का काय सांगणार आहे तुम्ही जरा एबीपी माझा लाग दुपारी 2च्या बातम्या डोनेट खात खात सर बोलताय गोपूज मध्ये आले ना आपण आता पोहोचलेलो आहे गोपूज मध्ये। आणि त्यांच्या पत्नी गोपूजच्या रस्त्याला तुम्ही झाडी बघू शकता, हिरवीगार अशी झाडे आहे बघा। रस्ता पण प्लेन आहे, आधी मध्ये वाईस खड्डा इथं बघा, पण रस्ता प्लेन आहे। आता गोपूज मध्ये आपण एंट्री करणार आहे बघा, हे बघू शकता ते जग आहे तिकडे तोंड दाखवा। LIC ची पॉलिसी काढतात म्हणून तोंड लपवतात बघा। ते जग आहे फेमस झालाय पण तेजसचे फॅन फॉलोअर्स वाढणार आहेत आता, त्यामुळं मोठं तरी द्यायचं त्याला। ते जग आहे बघा, डोनेट खातायत ते, डोनेट खाऊन हात पुसलेत बघा त्यांनी। आता आम्ही आलो या कराडच्या पंपावर CNG भरायला। आता आम्ही CNG भरून ओझरड्याच्या धबधब्याला जाणार आहे। आता वाजले अजून इथनं 1.5 तास मित्रांनो, आता आम्ही CNG भरणार आहे बघा गाडीमध्ये। आता मित्रांनो आम्ही CNG भरलाय बघा, फुल करायचे आहे बहुतेक, फुल करायचे ना रे रोहित शेटवाईस साईडला जरा इथं उडून जायला आपण नंतर। किती झालाय? 370 रुपयाचा आता आम्ही CNG भरलेला आहे बघा। चला आता आपण जाऊया। पण पाटणच्या खोऱ्यात आलेलो आहे बघा, आणि ही भाताची शेती तुम्ही बघू शकता। या साईडला जिकडे भाताची शेती आहे तुम्ही बघू शकता, तिथं भात पण लावायचं चाललेलं दिसतंय बहुतेक। पाटणचं वातावरण हा पाटणच्या खोऱ्यातला छोटासा धबधबा तुम्ही बघू शकता। लय पावसाला लागलाय, बंद करतोय का आता। पाटणच्या खोऱ्यात जाताना तुम्हाला ओझरडे धबधब्याकडे जाताना असे छोटे छोटे धबधबे खूप बघायला भेटतील। हे तुम्ही झूम करतोय, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। हे छोटे छोटे धबधबे खूप आहेत पाटणच्या खोऱ्यात। आता आम्ही ओझरडे धबधब्याला निघालो, पण जाताना असे छोटे छोटे धबधबे तुम्हाला खूप बघायला मिळतील, तुम्ही बघू शकता। हे बघा धबधबा। मित्रांनो, ही भात शेती बघू शकता, इकडं वर असे धबधबे आहेत, इकडं भात शेती आहे बघा तुम्ही, भाताची शेती आहे म्हणजे। पाटणच्या खोऱ्यातला मित्रांनो व्ह्यू बघा, खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे। हे छोटे छोटे धबधबे खूप सुंदर दिसतात बघा मित्रांनो, हे बघू शकता। मित्रांनो, आपण ओझरडे धबधबा बघायला आलेलो, पण आपण पोचलोय 6:30 वाजता, 6 वाजलेत म्हणजे थोडक्यात। आता आपल्याला काय धबधबा बघायला भेटणार नाही, तर आता काय आमचा ब्लॉग धबधब्याचा गेलाय बघा, लांबून तुम्हाला दाखवतो। मित्रांनो तुम्ही ओझरडेचा धबधबा बघू शकता, खूप असा छान धबधबा दिसतोय, तुम्ही बघू शकता। टायमिंग बंद झाल्यामुळे आपल्याला जास्त काही जवळ जाता आलं नाही। ओझरडे धबधबा बंद झाल्यामुळे आपण लांबूनच तुम्हाला धबधबा दाखवलेला आहे। त्यामुळे आता साईडची ठिकाणं बघण्याची आता आमच्यावर वेळ आलेली आहे बघा।
बघा या साईडला हॉटेल बिटेल आहेत बघा, बघू शकता. आता आमच्याकडं काय टायमिंग संपल्यामुळं आम्ही उशिरा पोचल्यामुळं आम्हाला काय धबधब्याजवळ जाऊन दिलं नाही. त्यामुळे लांबूनच तुम्हाला धबधबा दाखवू शकतो. हा बघू शकता धबधबा. हा धबधबा कोयना नगरच्या नवजा या गावाच्या हद्दीत आहे. आणि हा 300 फूट उंचीचा धबधबा आहे, तुम्ही बघू शकता. आता आम्ही धबधब्याच्या साईडची ठिकाणं बघतोय बघा. आता आम्हाला काय धबधब्याचं उशिरा पचल्यामुळं तिकीटच नाही, त्यामुळं काय आता धबधब्याच्या साईडची ठिकाणं बघू शकता. ही छोटे छोटे धबधबे तुम्ही बघू शकता. टायमिंग संपल्यामुळं आम्हाला आता काय जास्त बघता आलं नाही. ह्या साईडला असे हॉटेल आहेत बघा, तुम्ही बघू शकता. आता आम्ही चालत निघालोय बघा. ओझरडे धबधब्याच्या शेजारी असे छोटे छोटे धबधबे बघू शकता. हा ओझरडे धबधबा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या धबधब्याच्या शेजारी असे छोटे छोटे धबधबे आहेत बघा. हा ओझरडेचा धबधबा हा कोयना नगरच्या नवजा गावात आहे, असं मी तुम्हाला मागाशी सांगितलंय. पण आणि हा 300 फूट उंचीचा धबधबा आहे. सुंदर असा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातला पाटण तालुक्यात हा धबधबा आहे. मित्रांनो, आता आम्ही इथं ओझरडे धबधब्याच्या शेजारी आता आम्ही फोटो काढतोय, तुम्ही बघू शकता. इकडं रोहित शेट यांचा फोटो काढतायत, तुम्हाला दाखवतो आता मी. रोहित यांचा फोटो काढलेला आहे, तुम्ही बघू शकताय. इथं अभिषेक चव्हाण आहेत बघा, यांचा आता फोटो काढतायत. इकडं तेजस जगदाळे आहेत बघा. इथं रोहित पडतरे आणि त्यांच्या पत्नी काय तुमचं नाव? हर्षदा. या साईडला धबधबा तुम्ही बघू शकता. मगाशी तुम्हाला दाखवलेलंच आहे, तरी पण दाखवा, कारण आमच्याला तिकीट न भेटल्यामुळं आमचा मूड जरा हाफ झालाय. त्यामुळं तुम्हाला सगळं बाहेरूनच दाखवता येतंय. जवळ काय धबधब्याच्या आम्हाला जाता आलं नाही. या साईडला धबधब्याचं ही बघा, म्हणजे इथं तिकीट भेटते. तिकीट काढायला लागते 100 रुपयाची. आणि या साईडला तिकीट काढल्यानंतर इकडं धबधबा बघायला जायला येतं. या साईडला असे हॉटेल आहेत, तुम्ही बघू शकता. आणि डोंगर खूप सुंदर आहे, म्हणजे साताऱ्याचं वातावरण असं तुम्हाला कुठंच सापडणार नाही, जगात कुठंच सापडणार नाही असं साताऱ्याचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे रस्ता बिस्ता पण इथं छान आहे, असं तुम्ही बघू शकता. या साईडला असं एक हॉटेल आहे. आता फोटो काढायचं फोटो सेशन चालू आहे. त्यामुळं मला व्हिडिओ जर असा बघताना असा चांगला वाटला असेल किंवा छान वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आता आम्हाला पुढं कुठं जातोय आम्हाला पण नक्की माहित नाही. आता घरी जातोय का नक्की कुठं अजून फिरायला जातोय ते माहित नाही. चला, आता तेजस जगदाळे आपल्याला वडापाव सांगणार आहेत, तुम्ही बघू शकता. ऑनलाईन काय चालत नाही त्यामुळे अवघड आहे. अभिषेक चव्हाणचा फोटो काढायचा आहे, त्यामुळे तो मोबाईल मागतोय बघा. त्याला 1 मिनिट मोबाईल देऊया. आम्ही गाडीत बसलो आहे बघा, धबधब्यापासून आता घरीच निघालोय. आता आम्ही काय धबधबा बाहेरून बघितलाय, त्यामुळे आता काय तुम्हाला जास्त आता काय बाहेरून धबधबा तुम्हाला दाखवलाय. इकडे बघा अभिषेक चव्हाण सीट कव्हर नीट करतात, वायफर फिरतोय बघा. चला आता आपण जाऊया. आता आम्ही घरी निघालोय, बघू शकता. आता काय पर्याय नाही घरी गेल्याशिवाय असं वाटतंय मला. आता वायफर फिरतोय बघा, धुकं सगळं येतंय काचवर. चला जाऊया. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता पाटणच्या खोऱ्यातलं हे दृश्य. हे गाव कुठलं? नवजा काय ना हेच गाव असेल. नवजा गावाचं दृश्य बघू शकता. अशी छोटी छोटी घर. कोयना धरण बघू शकता. या साईडला तुम्हाला दाखवतो कोयना धरण. गाडीतूनच करतोय शूट, कारण बाहेर पाऊस पडतोय त्यामुळं बाहेर जाता येत नाही. हे कोयना धरण बघू शकता. डोंगर कम खूप छान आहेत.
टेम्पलच म्हणायचं पाटणचं खोरं म्हणजे बघतानासारखं दिसते. गाडी खाली धबधबा बघून झाल्यानंतर मित्रांनो आम्ही घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असं जरा थांबलोय. म्हणजे पाटणच्या खोऱ्यातच आहे आम्ही. इथं बघा अभिषेक चव्हाण, हे तेजस जगदाळे. इथं अभिषेक चव्हाण बघा कशासाठी तरी बोलवत आहेत मला. मित्रांनो ही बघा रस्ता, ही पाटणचा रस्ता तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असं वातावरण आहे, स्वर्गात आल्यासारखं वाटते. आपल्या सातारचं वातावरण म्हणजे एकदम खतरनाक असं वातावरण आहे. आता आम्ही इथं डोंगराच्या कडेला जातोय बघा जरा बघू शकता. अभिषेक चव्हाण डोंगरावर चढलेले आहेत. निघालोय म्हणजे आता आम्ही. ही बघा अभिषेक चव्हाण, हे छोटे छोटे धबधबे तुम्ही बघू शकता. म्हणजे एक एवढं छान वातावरण आहे पाटणचं, म्हणजे खतरनाक वातावरण आहे. हे बघा छोटे छोटे धबधबे, एक नंबर वातावरण आहे. तुम्ही बघू शकता इथं सर्वजण आलेत बघा. हे सर्व रोहित आहे, इथं हर्षद आहे, इकडं तेजस आहे आणि इकडं आपले युवा नेते, तुमचं नाव काय, अभिषेक चव्हाण. सगळीजण डोंगरावर चढते ती बघा. इथून आता मी चालत चालत निघालोय बघा. मला काय कळणार रस्ता कुठं आहे आणि काय कुठं आहे. हे आपल्याला आपले मित्र जरा सोडून गेलेत बघा. कुठं गेलेत काय समजेना झाले. मी चालतोय चालतोय, तुम्ही बघू शकता एवढं मोठं दगड आहे ते. छोटे छोटे धबधबे आहेत बघा, तुम्ही बघू शकता. इथून जरा आपण आता धबधबे बघायला निघाले. कुठं काय पडेल का चालता चालता काय कळना मला. दम लागला चालता चालता मला. एवढं सुंदर असं वातावरण तुम्ही बघू शकता. पाटणच्या खोऱ्यातलं हे वातावरण आहे. धबधबा आम्हाला बघायला भेटला नाही, पण असे छोटे छोटे धबधबे आम्हाला खूप बघायला भेटलेत. तुम्ही बघू शकता एवढा दम लागलाय की मला बोलायला सुद्धा येणार. मित्रांनो हे धबधबे बघा, छोटे छोटे धबधबे आहेत. हा एक धबधबा आहे, हा एक धबधबा आहे, हा एक धबधबा आहे, हा एक धबधबा आहे. आता आपण या धबधब्यातलं पाणी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं पाणी आहे. आता आपण आपले शूज धुवून घेऊयात. एवढं सुंदर पाणी आहे की मस्त असं वातावरण, एकदम खतरनाक वातावरण. आपल्या सातारचं वातावरण तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की आपला सातारा म्हणजे नाद खुळा आहे सातारा. आता मला मित्रांनो चालायला येईना, असं वाटतं मी पडेन की काय. ते बघू शकता एकदम खतरनाक वातावरण असं आहे. साताऱ्याचं वातावरण म्हणजे तुम्हाला काय सांगू आता. पाणी एवढं आहे की खतरनाक पाणी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा बघा धबधबा, झूम करून तुम्हाला दाखवतो. ही धबधबा. आता आपल्याला पलीकडे जायचे, जायचं कसं. हा इकडून अभिषेक आलेला दिसतोय, तुम्ही बघू शकता. हा धबधबा खूप सुंदर आहे. अभिषेक चव्हाण इकडे आलेले आहेत बघा. मित्रांनो आता बघू शकता धबधबे एवढे मस्त असे धबधबे आहेत. इकडे एक आहे, 2, 3, 4 असे 4 धबधबे तुम्ही बघू शकता. आणि आपलं वातावरण म्हणजे एकदम खतरनाक वातावरण आहे. साताऱ्याचं वातावरण म्हणजे मला एवढं तर आवडलंय, कारण मी तर सातारामध्येच राहतोय, पण मी पहिल्यांदाच आलोय ह्या साईडला. त्यामुळे तुम्ही वातावरण बघू शकता. ह्या साईडला डोंगर असे बघू शकता, खूप सुंदर डोंगर आहेत. ढग पण पळत आहेत बघा आकाशात, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता धबधबा जवळून दाखवतो. हा बघा धबधबा. छोटे छोटे धबधबे भरपूर आहेत ह्या साईडला, इथं तुम्ही बघू शकता. त्या साईडला छोटे छोटे असे सुंदर असे धबधबे आहेत. तुम्ही बघा एकदम सुंदर वातावरण आहे. खतरनाक खतरनाक साताऱ्याचं वातावरण म्हणजे खतरनाक. तिकडे अभिषेक चव्हाण आहेत बघू शकता. आता आम्ही जाता जाता म्हणजे घरी जाणार होतो, पण आम्ही जाता जाता थांबलो. त्यामुळं धबधबे म्हणलं जाताना बघूया. तो धबधबा जवळून बघता आला नाही, पण हा तरी बघूया म्हटलं. हा बघा धबधब्याचं पाणी एवढं आहे, एवढं पाणी वाहतंय की सगळीकडे धबधबच दिसत आहे बघा. ठीक आहे.
हे सगळे फोटो काढायच्या मागे लागलेत बघा. एवढा उशीर झालाय, 6:30 पावणे 7 वाजत आल्यात, तरी सगळे फोटो काढायच्या मागे लागलेत बघा. हे बघा फोटो सेशन बघा कसं चाललंय सगळ्यांचं इकडे. एवढं किती पाणी आहे बघा धबधब्याला. एवढं पाणी आहे की चालायचं चालता चालता सगळं पाणी पाण्यातच येते. एवढं पाणी आहे. कुठं पाणी आहे कुठं काय तीच कळण. ही क्रॉक्स घातलीत आम्ही त्यामुळं जरा बरं आहे म्हणजे, त्यामुळं बोटात एवढं पाणी शिरत नाही. अरे ती ही असेल त्याच्या जगदाय बघा टायरा संघ खेळतात तुम्ही बघू शकता. गावाकडले लहानपणी असताना त्याच्या जगदाय टायरच खेळायचे. त्या बघा हर्षदा मॅडम लहानपणी त्याच्या जगदा यांना टायर खेळण्याची खूप आवड होती. गेला 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 टायर गेला. शेत आहेत बघा, असं मला वाटतं शेतच आहे ती. ही तुम्ही बघू शकता भरपूर शेत आहे ती. आता आम्ही काय बघायला निघालोय ते मला पण माहित नाही. आयुष्यपत अवघडच आहे. नक्की हे काय बघायला निघाली ती मला पण माहित नाही. या साईडला झाडं पण भरपूर आहे ती तुम्ही बघू शकता. अरे संपला असेल धबधबा. आता काय झालं की धबधबा संध्याकाळ झाली, आपल्याला जायला परत उशीर होईल. अभिषेक चव्हाण तुम्ही तिथे तुम्हाला दिसतात का बघा झूम करून. अभिषेक चव्हाण एकटे चालत येतात बघा तुम्ही. काय धबधबा म्हणजे खतरनाकच आहे. माझ्या त्या लक्षात न जाय ना धबधबा. वातावरण तर असलं खतरनाक आहे. एक नंबर वातावरण आहे. धबधबा बघून झालाय तरी मित्रांनो बघा कुठे गेलेत आपले मित्र. तिकडं अभिषेक चव्हाण आहेत पाठीमाग. तुम्हाला दिसतात का नाही माहित नाही. इकडं अभिषेक चव्हाण आहेत. आता हे बघा रोहित तेजस आणि हर्षदा पुढे गेलेत बघा. वातावरण बघा खतरनाक आहे. आता मी डोंगराच्या साईडून चालतोय बघा. एवढं हे झालंय काय म्हणायचं घसरल्यासारखं झालंय. हे बघा तेजस जगदाय आणि हर्षदा आणि रोहित फडतरे. ही पाईपलाईन दिसते बहुतेक कशाची तरी. आता एवढ्या झाडीत हे कुठं निघाले ती काय कळना झाले. मित्रांनो ब्लॉग आपला एवढा मोठा होणार आहे की भरपूर मोठा होणार आहे. धबधबा लांब असल्यामुळं आता आम्ही बाकीचे धबधबे बघितले ते, पण एक धबधबा बघाय थोडस जवळ गेलो होतो, पण थोडं जवळ गेलं की लय लांब वाटते. परत जवळ गेलं की लय लांब वाटते. आता तेजस जगदाळे यांच्या शब्दातून ते व्यक्त करतात की लांडगा पण येऊ शकतो. आता आम्ही धबधबा बघितला नाही, म्हणजे बाकीचे बघितले ते, फक्त हा एक धबधबा होता. आम्हाला वाटलं जरा जवळ गेलो पण ते अजून लांब लांबच वाटते. त्यामुळं आम्ही तो न बघता म्हणजे लांबून बघितलाय. आता निघालोय. हा व्ह्यू बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे. तेजस जगदाळे म्हणतायत चला लवकर चला. मित्रांनो आता इथं मला चालता येईना. एवढं आम्ही डोंगराच्या साईडून चालतोय. एखादा घसरला का नाही तर ते खालीच जाणार आहे बघा. रोहित पडतरे बघा कसे चालतायत. आता आपण कसं जायचं तीच मला काय कळण. आता पुन्हा हळू जातोय आपण. आता बघा ऐशपत आता आम्ही गाडीत बसणार ना. आता पुढं कुठं जाणार आहे मला पण माहित नाही. का घरी एखाद्या वेळेस घरीच जाणार, पण बघू तुम्हाला दाखवतो पुढं. अरे हे भरपूर पाणी आहे मित्रांनो. कुठनं कसं जायचं तीच कळणार. कुठं बी चाललं तरी पाणीच लागतं या. सर्वजण लाईनीने कशी चाललेत बघा. शाळेत सुद्धा कधी लाईनीने चालली नसतील, पण इथं आपल्या पाटणच्या खोऱ्यात आल्यावर सह्याद्रीच्या खोऱ्यात आल्यावर एवढी लाईनीने चालायला निघाली ती बघा.
मध्ये काय मागे रोहित फडतरे, मध्ये तेजस जगदाळे, अभिषेक चव्हाण, हर्षदा. आता बघा शाळेत सुद्धा ही कधी चालली नसतील नीट, पण ही तर सरळ चालली ती, पण आता वाकडी झाली. माझी शिस्त बिघडली ह्यांची. तेजस जगदाळे बघा क्रॉक्स घालून, मी पण क्रॉक्सच घातलाय म्हणा. कडेनं चालायचं काय स्थिती राहिली ना बघा. सगळं पाणी मध्ये ही शेत आहे ती मित्रांनो, ही दिसतेत ना, ही शेत आहे ती, ही शेती आहे. मग ती गवत उगवल्यामुळे आपल्याला ते समजून ये ना शेती आहे का नक्की काय आहे. आपला व्लॉग मला वाटतंय भरपूर मोठा होणार आहे, त्यामुळे आपण 2 टाईप मध्ये टाकू शकतो. म्हणजे एखाद्या मला पण माहित नाही, पण असं वाटतंय मला पण माहित नाही. म्हणजे ही 2 भागात टाकावं लागू शकतो का एका भागात टाकतोय ते आपण बघूया, कारण ब्लॉग खूप मोठा होणार आहे. अर्ध्या तास 9 तासभर बघितल्या माणसं कटवून जातील. अयो एवढं पाणी झालं या. अभिषेक चव्हाणचे शूज वले झालेत, म्हणजे वलच होणार होतं, पण काय ते आता बघतात साईडून कुठून चालायचं, पण सगळीकडे पाणीच आहे की कुठून. ते जे जगदाय बघा शूज धुतायत. आता आपण शूज धुवून घेऊया. नाही पॅन्ट नाही धुत. एवढं पाणी आहे मित्रांनो, बघू शकता भरपूर पाणी. आता आपण शूज धुऊया. ते जे जगदाय बघा पक्ष्यांचे आवाज काढतायत. मित्रांनो आता आपण छोटे छोटे धबधबे बघून आता गाडीत बसून आता कुठं जातोय मला पण माहित नाही. आता मागाशी पण म्हणलं होते म्हणचाल हे डबल काय सांगतोय, पण आता काय लक्षातच येतंय डबल तर काय करायचं. पाऊस बघा, हा रस्ता बघू शकता. हा रस्ता मित्रांनो ओझरडे धबधब्याला जातो सरळ. नावाच्या गावात हा धबधबा आहे. आणि हा रस्ता व्ह्यू बघा, 1 नंबर व्ह्यू आहे. खतरनाक एकदम. ही बघा आपली टाटा पंच गाडी आहे. आता अभिषेक चव्हाणांबद्दल का 1 नंबर आहे का नाही? 1 नंबर ओके मध्ये. आणि आपल्या चॅनलला काय करायचं नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा आणि कमेंट पण करून सांगा. आणि ते जे जगदाय बघा सगळंच भिजलेलं दिसतं ते बहुतेक. अंधार पडायला लागला. धबधबा बघून झाला तरी मित्रांनो यांचं फोटो सेशन काय संपन्न झालंय बघा. सारखं फोटो काढतात बघा. एवढं झालं तरी फोटो सेशन यांचं काय संपत नाही. हे बघा अभिषेक चव्हाण फोटो काढते ती. इकडे बघा हे बघा रोहित फडतरे यांचं फोटो सेशन चाललंय. गाडीत बसून आम्ही आता निघालोय. चला, इथं एवढी गाडी घाण झालेली दिसते असं वाटतंय मला. पेपर पण नाही. चला आता घराच्या दिशेने जातोय का कुठल्या दिशेने जातोय माहित नाही. हे बघा सगळी भिजलेले आहेत, त्यामुळं काय टावेल बिवेल आणलाय का रे तुम्ही? आणलाय. रोहित फडतरे पण खूप भिजलेले दिसत आहेत. चला आता आपण घराच्या दिशेने जातो या. ऐकी कुठल्या दिशेने जातो या माहित नाही. वातावरण मित्रांनो लय भारी. साताऱ्याचं वातावरण हळू जाऊ द्या गाडी, हळू जाऊ द्या. राहिलो उभा मस्त ठिकाण उभं राहिली मोठ्या वाटतंय मला. हो द्या. आम्ही माघारी निघालोय पण आम्हाला आता रस्ताच सापडत नव्हता बघा. घरी जायला रस्ता गावानं जाताना गेलो मस्त नेटानं, पण आता रस्ताच सापडत ना जाताना, पण सापडलाय. लाईट बघा सुंदर अशा लाईट आहेत त्या कोयना डॅम वर. काजोगडा खतरनाक मध्ये झाड आले. दरवाज पुढे घेताय का? थोडस माग घ्या. 1 नंबर व्ह्यू आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. कोयना डॅम वर सुंदर अशा लाईट आहेत त्या. कोयना डॅम बघू शकता, आपल्या साताऱ्याचा डॅम आहे त्यामुळे खतरनाकच असणार आहे. सातारा शब्दातच खतरनाक आहे, त्यामुळे डॅम पण खतरनाक आहे. ओके सीएनजी वर तिथं मागाशी भरला तिथंच भरायचा. सीएनजी संपलाय गाडीला. मित्रांनो आता आपण आपली गाडी इथं पार्क केलेली आहे.
बघू शकता आपली टाटा पंच. तर आता आम्ही जेवायला जाणार आहे. तुम्ही म्हणताल किती वेळा सांगते, आहे सगळं डबल डबल येते. कराड मधलं सगळ्यात फेमस हॉटेल आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे शिवराज. हे बघा तेजस जगदाळे यांना खूप भूक लागलेली दिसते. बघू शकता इकडं अभिषेक चव्हाण आहेत, इकडं रोहित आहे, इकडं हर्षद आहे. तेजस जगदाळे यांना जास्त भूक लागलेली असल्या त्यामुळे सगळ्यात पुढे ते आहेत बघा, तुम्ही बघू शकता. तोंड दाखवून झालं ते. इकडं टू व्हीलरचं पार्किंग आहे, या साईडला टू व्हीलर लावतात आणि या साईडला फोर व्हीलर. मित्रांनो तुम्ही बाहेरून असा शिवराज ढाबा बघू शकता. हा आपला भगवा झेंडा, शिवराज ढाब्याच्या पुढे पण भगवा झेंडा आहे बघा. हा शिवराज ढाबा आहे, खूप मोठा ढाबा आहे, प्युअर व्हेज ढाबा आहे मित्रांनो. बघा शिवराज ढाब्याच्या बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता. आणि आपले तेजस जगदाळे बघा. हे मार्ग कुठला आहे, महामार्ग रस्ता कुठला आहे मला पण माहित नाही. इकडं पण दिसते समोर पण मित्रांनो शिवराज ढाबा म्हणजे एसी हॉल आहे. एसी डायनिंग दिसतंय होते, अक्का मसूर स्पेशल तिकडं पण दिसतंय. आपण इथं जेवायला आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर असा व्ह्यू आहे त्या साईडला आणि एकदम सुंदर असा ढाबा आहे. कराड पाटण चिपळूण या हा रस्ता महामार्ग आहे, म्हणजे कराड चिपळूण सॉरी पाटण चिपळूण हा महामार्ग आहे. या महामार्गाला हा शिवराज ढाबा आहे. इथं बघू शकता शिवराज ढाब्याच्या आतमध्ये असे आपले छत्रपती शिवाजी महाराज जेवण्यास बसलेल्या म्हणजे दाखवलेलं आहे. शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य. आणि हे बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज जेवायला बसलेल्या म्हणजे ह्याच्यात दाखवले बघू शकता. मित्रांनो आता बघू शकता आपण अक्का मसूर आणि काजू मसाला घेतलेला आहे. इकडं अभिषेक जेवत आहेत, इकडं तेजस, इकडं रोहित आणि इकडं हर्षद आहे. इथं आता मग अक्का मसूर आणि मी बटर रोटी घेतलेली आहे. आमचं साधं जेवण आहे बघा, एकदम व्हेज खातोय. आता व्हेज हॉटेलला आलोय म्हणलं व्हेजच खाणार, बाकी काही विषय नाही. हॉटेल व्हेज आहे त्यामुळे व्हेजच खाणार. बाकी आता बघा रोहित कसा ओढतोय, तेजस बघा. चला मित्रांनो आता आम्ही शिवराज ढाब्याला जेवण केलेलं आहे. तर इकडं अभिषेक आहे, इकडं तेजस आहे. आता आम्ही जेवण केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.